काय ऐकलंस? काय ऐकलंस? शब्द गेला पण सूर राहिला तो ऐकते. शब्द गेला जाऊ दे, सूर राहिला त्याचं काय? आणि हा सूर नव्हे ना कसबेडी कोल्हाटणीच्या लावणीचा? छी, असं काय बोलतोस? हा सूर निराळ्याच आभाळात घुमणारा आहे. अशी राखदारीच्या मकरात नटून बसणारी लावणी असेल तर अशी याहून सरस. मग काय म्हणणं आहे तुझं? याहून सरस, याहून सरस. किती गोड आहे. आहे खरीच. या लावणीत पाखरं उडताय, वारा वाहतोय, नदीवर गवळणी पाणी भरताय, सगळ्या सासवडच्या पठारावरच्या. कारण तो आहे अजून आईच्या पदराखाली. तिथून त्यानं सासवडला जे बघितलं त्याच्यावर केलं हे कवन. याहून सरस लावणी पाहिजे असेल तर आईच्या पदराऐवजी तुझ्या पदराचा वारा त्याच्या काळजावरून जायला पाहिजे. झाडावर उडणाऱ्या पाखराऐवजी तुझ्या नजरेची पाखर त्याच्या समोर उडणारी पाहिजे. तिथल्या माळ राहण्याऐवजी तुझ्या जवानीचा भर त्याच्या भोवती फुलला पाहिजे. मग बघ त्याच्या लावणीत असे शब्द येतील, जडण मोत्याची आणि घडण कलावंताची. या पावनखणीच्या बाजारात उभी राहून ते शब्द आपल्या गोड गळ्यातून तू बाहेर फेक. इथं या माडीवर गिऱ्हाईकांची पायधूळ आणि मोहरांचा खच पडलेला तुला दिसेल. काय मी म्हणतोय खरं नाही वाटत? पण हे व्हायचं कसं? मी सांगतो, तो अशराफ आहे अगदी. त्याला जुलवून भुलवून खुशीत आणला पाहिजे. पण नायकिणीचं रूप नको, नाही तर तो बुझेल. गर्तीच्या गुलाबाचा वास पाहिजे, गर्तीची संपादनी केली पाहिजे. आहे का तयारी? तयारी कसली रे? काय ते गुणवतीला समजलं? होय ग, बघू ग एकदा आई. हा काय म्हणतो तसं करून. शनिवार वाड्यात आज डाळिंबाचे दाणे नाही मिळायचे. मिरच्या दिन हव्यात तो 2. हव्यात? काय काय गुणवती? गाय मुखानं गंगा ओघळली जशी. म्हण म्हण बघू पुन्हा. काय? आत्ता काय म्हणत होतीस ते? तुटक्या पदरावरून सबंध मोहनमाळ कशी दिसेल ते आलं लक्षात. चल आवर लवकर. कुठं? चरचरीत हिरवी शेलारी साडी नेस, कुसुंबी रंगाची तटतटीत चोळी घाल. चल आता, उशीर नको. अरे पण कुठं? आईला तर सांगायला हवं. ते मला सांगता येईल, पण तुझ्याऐवजी मला साडी नेसता येईल. मी आईला सांगतो पूजेचं तबक तयार करतो. पूजेचे तबक? आज नागपंचमीचा दिवस आहे. तुलाही वारूळ पूजायला जायचंय. आत्ता काय करावं? अगं अशी आव असून काय बघतेस? चल ग बये, विस्तारून सांगतो रस्त्यात. असे हारणीसारखे मोठे डोळे नको करूस. अरे जाण्या, अरे ती भांडी काय दूर गेली बघ. अजून हा म्हणतात माझ्या. त्या वारूळ पुजाला बाया निघाल्यात. दिसला का? आली वर्षाची पंचमी जाती आवाजी खेळाया. आली वर्षाची पंचमी जाती आवाजी खेळाया. त्यात घुस. आणि पुढं? पुढं काय ते मी सांगतो. तो हो ना, याच उतरणीवर कुठेतरी असेल जनावर घेऊन. तो बघ हो ना. पुढं? अगं सारखं पुढं पुढं काय करतेस? तिकडे माग बावनकडे शिकडेच ते तिथं पुढं करायचं. अरे रुसलीस होय आणि माझ्यावरच. हे बघ गुणवती, होनाची लावणी कुणाला हवी आहे आणि तिच्या जोरावर सगळी बावनखडी कुणाला जिंकायची आहे?
तुला नाही का? मग हा सगळा नखरा त्या होनासमोर करायला हवा. होय, पण कसा करायचा नखरा ते सांगा की. मी तुला नखरा शिकू? छान. म्हणजे वडारणी जवळ चोळी मागण्यापैकी प्रकार. तुझ्या चालण्यानं, बोलण्यानं आणि नखरेल हावभावानं जर का त्याचं मन पहिल्याच झटक्यात हुरळलं तर अशी चमकदार शब्दांची माळ त्याच्या मुखातून बाहेर येईल बघ, की जशी बिळातून लवलवत येणारी नागिनच. अरे जा जा जा, बायकात मिसळ. अरे त्या गाईने खुर्दा केला बायांचा. कुठं मार लागला का? होय हो. कुठं? मुका मार काही दाखवता येतो? उभं राहता नाही यायचं. आधारा वाचून नाही, मला त्या झाडाखाली नेऊन बसवा बरं. नाव काय तुमचं? हो ना. हो ना. हो ना अजिराव, किती मंजूळ आहे ना. ऐकल्याबरोबर मोहरांचा पाऊस पडावा तसा आवाज कानात घुमला. बाई, आपण थोरा मोठ्याच्या दिसता. मी गुरं वळणारा गवळी. माझी गाय उधळल्यामुळे तुम्ही पडला. लागलेले दिसते. तुम्ही रानात इतक्या लांब आलात, आता एकट्या कशा जाल? मी पोचू? जायला हवं ना इथून. होय, नाहीतर आई काय म्हणे. द्या हात मला, उभं राहता येतं का बघते. द्या. द्या. हो ना जिरा, जाईन आता मी एकटी. तुम्ही काळजी नका करू. पण पाहून नाही उचलत. नाही नाही, दुखत म्हणून नव्हे, माझं मन गुंतून पडलं इथं. किती सुंदर देखावा आहे हा. रोज येता तुम्ही इथं तुमच्या गायी घेऊन? हो. किती सुरेख आहेत या पण. मला हे फार आवडतं. हिरवगार रान, निळभोर आभाळ, कलत्या उन्हात पडलेल्या काळसर छाया. आपण गोकुळात तर नाही. मी इथं कशी बरं आले? कृष्णाची बासरी ऐकून धावत आलेली मी राधा तर नव्हे. ही बासरी कोणाची? तुमची? कुणी वाजवेल कावही, कुणी गाणं म्हणेल. म्हटलं असतं मी, पण मला कोणी शब्द आणि सूर देईल का? तुम्ही द्याल? दिले तर मी माझे प्राण होतील त्यात आणि गाईन. मग इथली फुलं त्या गाण्याच्या तालावर हसत टपटपा पडतील आणि इथली पाखरं त्याच्या तानांचे पदर घेऊन आभाळात उडतील आणि फेर धरून गोफ विणतील. गाणं, शब्द आणि सूर.
आईच्या पदराखालून बाहेर पडलेलं लेकरं जसं. पटलं ना तुला? पण अजून लावणी नाही ऐकायला मिळाली. काय सांगू तुला, चढण मोत्याची अन घडण कलावंत.